फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं, फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी दानवे खैरेंच्या निवासस्थानी। एकाच विचाराची माणसं एकमेकांविरोधात लढत आहेत, मवियामध्ये परस्पर समन्वय नाही, प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीवर टीका। सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवारांना हरवायचंय, त्यामुळे घर फोडून वहिनीला उमेदवार केलं, सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे मंगळवारी घेणार शरद पवारांची भेट, बीड लोकसभेबाबत भेट घेणार असल्याची माहिती। काही दिवसांपूर्वी ज्योती मेटेंनी घेतली होती फडणवीसांची भेट। रावेर लोकसभेत महायुतीत नाराजी नाट्य, आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंवर नाराजी। भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचत आहे, चंद्रकांत पाटलांची टीका। दिल्लीत जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीची बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राऊत दिल्लीत दाखल। मवियातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा होणार। इंडिया आघाडीची दिल्लीत लोकशाही वाचवा रॅली, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष रॅलीत सहभागी होणार। केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल ही राहणार उपस्थित। इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मेरठमध्ये जाहीर सभा, सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रचाराला सुरुवात। महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज बैठक, भाजप प्रदेश कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीला देवेंद्र फडणवीस, बावनकुळे राहणार उपस्थित। माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अडवाणींच्या घरी जाऊन दिला पुरस्कार प्रदान ते करणार। पीएमपीएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ, 2023-24 वर्षात पीएमपीएलचे एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर, यंदाच्या वर्षी पीएमपीएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जूनमध्ये होणार नारायणगडावर जाहीर सभा, सभेला 6 करोड मराठा येणार असल्याचा मनोज जरांगेंचा दावा। प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या मैदानात, सांगली काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, इतर मतदारसंघात काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, प्रकाश शेंडगेंचा काँग्रेसला प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पाण्यासाठी आक्रमक, पुंडलिकनगर परिसरात पाणी सोडले जात नसल्याचा आरोप, महिलांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवला इंगा। बळवंत वानखेडेंचे उत्पन्न 22 लाख रुपये, वानखेडेंकडून आयकर विवरणात माहिती। ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, आता लढणार खासदारकीची निवडणूक। छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल, सुशिक्षितासह लोकसभेत संधी देण्याची केली होती मागणी। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्चपासून, दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानाचे होणार उड्डाण, तर पुणे विमानतळावरून 5 ते 6 नव्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। पुणे रेल्वे विभागाचे बुकिंग जूनपर्यंत फुल, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्याचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना तारेची कसरत, तर रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्यांचा करण्यात येणार नियोजन। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ, 15 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाकडून मुदतवाढ। उजनी जलाशयातील पाणी कमी झाल्याने पळसनाथ प्राचीन मंदिराचं दर्शन, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर पुन्हा एकदा दिसू लागल्याने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। राज्यात उन्हाचा कडाका वाढला, सोलापूरच्या जेऊरमध्ये 42.5 अंश तापमानाची नोंद, तर परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये पारा 40 अंशाच्या वर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।